स्नेहस आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं आजचं अपडेट बघतो आहे. हे जे अपडेट आहे हे जागेच्या संदर्भात आलेले पेपरला बातम्या सोबतच जे सहाय्यक आयुक्त आहे महाराष्ट्र राज्य परिषद पुणे चिमणे सर यांनी दिलेली स्टेटमेंट, यातील सत्यता काय आहे, जागे संदर्भातील सत्यता काय आहे, भरती पुन्हा वाढणार का किंवा ही जी मुदतवाढ आहे मुदतवाढ पुन्हा मिळणार का, या संदर्भातील अपडेट आपण या ठिकाणी बघणार आहोत. कारण आजची 9 तारीख आहे, पुन्हा आपल्याकडे एक दिवस वेळ आहे, तर मुदतवाढ मिळेल का, या सर्व बाबींवरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मला ज्या गोष्टी वाटतंय, माझ्या वैयक्तिक मनाने ज्या गोष्टी वाटतात त्या गोष्टी तुम्हाला सांगतो आहे. तुम्हालाही जर ज्या वाटल्या तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही त्या ठिकाणी रिप्लाय देऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे भरती सुरू आहे. भरती सुरू असताना आस्थापनाला दिलेला जो वेळ आहे तो वेळ जो आहे तो उद्याच्या तारखेमध्ये तो संपत आहे, म्हणजे 10 तारखेला संपत आहे. चिमणे साहेबांनी, सहाय्यक आयुक्त यांनी दिलेली जी काही बातमी आहे ते वेगवेगळ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण बघितले असेल की गुड न्यूज 15 ते 18,000 जागा, गुड न्यूज 15 ते 18,000 जागा असं त्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे. आणि या स्टेटमेंटलाच काउंटर करत आपण तुम्हाला सांगतो आहे विद्यार्थी मित्रांनो, त्या स्टेटमेंटमध्ये काय आहे तर ही जी भरती आहे ही भरती 10 तारखेपर्यंत जी आहे ते 10 तारखेपर्यंत जागा अपलोड होणार आहे. जागा अपलोड झाल्यानंतर आम्ही 15 ते 20 दिवसामध्ये काय करू, आम्ही मेरिट यादी लावू कशाची, स्थानिक स्वराज्य संस्थांची, आणि 15 ऑगस्ट पर्यंत ही भरती पूर्ण होणार आहे. 15 ते 18,000 जागा अंदाजे आहेत असं त्यांचं स्टेटमेंट आहे. विद्यार्थी मित्रांनो, या बाबीत जर आपण बघितल्या तर काय सत्यता वाटते. आपण जर संपूर्ण कालपर्यंत जर मी सुद्धा एक व्हिडिओ बनवलेला, वेगवेगळे युट्यूबला तुम्ही व्हिडिओ बघत असाल किंवा स्वतःही तुम्ही आयुक्तालयात जात असाल किंवा सहयोग स्वतः जर माहिती तुम्ही काढत असाल तर जागा 15 ते 18,000 अपलोड झाल्या का, फक्त आपल्याकडे एकच दिवस शिल्लक राहिलेला आहे. किती दिवस शिल्लक राहिला, एकच, म्हणजे तो म्हणजे आजचा आणि उद्याचा दिवस, म्हणजे एकच दिवस पकडू आपण. तर या एका दिवसांमध्ये आपण जर मागे जर बघितलं गेल्या 2 महिन्यामधलं, 2 महिन्यामध्ये जे काही 2 ते 3 वेळा मुदत वाढ मिळालेली आहे, यामध्ये जर आपण बघितलं तर 12 ते 13,000 जागा या ठिकाणी आलेल्या आहेत. मग अजून 5,000 जागा जर यांनी 15 ते 17,000 किंवा 18,000 जागा म्हणत आहेत, तर मग या जागा एक पहिल्याच टप्प्यात येणार आहे का, मग याच वेळेला जर अपलोड होणार असेल तर मग अजून एका दिवसामध्ये एवढ्या जागा अपलोड होईल का, हे सुद्धा एक महत्वाचं आहे. त्यामुळं पुन्हा जर यांना जागा 15 ते 18,000 जागा यायच्या आहेत, यात जर शासन समाधान असेल, तर त्यांना जर वाटत असेल की एवढ्या जागा यायलाच पाहिजे, तर मात्र पुन्हा विद्यार्थी मित्रांनो मुदतवाढ मिळू शकते. मग 5 ते 10 दिवसाची मुदतवाढ मिळू शकते, 5 दिवस असो किंवा 10 दिवस असो. दुसरी एक स्टेटमेंट आहे त्या ठिकाणी चिमणे साहेबांची की 15 ऑगस्ट पर्यंत आम्ही भरती, 15 ते 20 दिवसांमध्ये आम्ही काय करू, मेरिट यादी लावू. विद्यार्थी मित्रांनो, कितीही काही केलं तरी तुम्हाला तुमचा ज्या दिवस आस्थापनेला ज्या वेळेला शेवटचा दिवस असतो आणि त्या दिवसापासून 15 ते 20 दिवस विद्यार्थी मित्रांनो आपल्याला प्रिफरन्स द्यायलाच लागतं, प्राधान्यक्रम द्यायलाच 15 दिवस दिले जाते. मग खरंच 15 ते 20 दिवसामध्ये या भरती पूर्ण होईल का, अजिबात नाही. 15 ते 20 दिवस जर आपण पकडला, आजची 9-10 तारीख समजा, म्हणजे 9 तारीख, मग 10 दिवस पुन्हा 15 ते 20 दिवस म्हटलं तर हा महिना जुलै पूर्ण गेलेला आहे. 15 ऑगस्ट पूर्वी आम्ही भरती पहिली प्रक्रिया पूर्ण करू असं शक्य नाही, कारण 15 ते 20 दिवसच आपल्याला प्रिफरन्स द्यायला लागेल. यात काय तथ्य वाटते तुम्ही तरी सुद्धा तुम्ही विचार करायचा आहे. मग यातून खरंच जॉईनिंग मिळेल का 15 ऑगस्ट पूर्वी, अजिबात 15 ऑगस्ट पूर्वी जॉईनिंग मिळणार नाही, हे स्पष्ट आपल्याला समजते. तुम्ही सुद्धा विचार करा. फक्त लॉलीपॉप देण्याचं काम शासन प्रशासनाच्या माध्यमातून असं करता करता 1 वर्ष पूर्ण होत आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण वारंवार विद्यार्थी आपले ज्या वेळेला सहाय्यक आयुक्तांना भेटायला जातात किंवा महाराष्ट्र राज्य परिषद पुण्याला भेटायला जातात किंवा मंत्रालयामध्ये जातात, वेगवेगळा पाठपुरावा करतात, त्यामुळं. आणि ही जी भरती आहे मी तुम्हाला वारंवार सांगतोय की 2019 ची भरती असेल, 2022 ची भरती असेल, त्या दोन्ही भरतीपेक्षा ही भरती कशी आहे, ही ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांची भरती आहे. कोणताही विद्यार्थी फेसबुक असेल, कोणताही विद्यार्थी इंस्टा असेल, कोणताही विद्यार्थी युट्यूब असेल, कोणताही विद्यार्थी वारंवार काय करत असतो, मंत्रालय आयुक्तालय इकडे तिकडे भेट देत असतो. या मंत्र्याला याला त्याला आमदाराला विविध माध्यमातून काहीतरी सुरू असतं, पाठपुरावा सुरू असतो. त्यामुळं ही भरती ऍक्टिव्ह विद्यार्थ्यांची असल्यामुळे प्रत्येक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी अपडेट मिळत आहे, पोर्टलला माहिती मिळत आहे, सूचना मिळत आहे, ह्या सर्व गोष्टी मिळत आहे आणि हा आपला फायदा आहे विद्यार्थी मित्रांनो. मग त्यावेळेला जर मुदतवाढ आता जर मिळत असेल तर पुन्हा आपली भरती लांबणार आहे, हे सुद्धा सांगतोय तुम्हाला. तर ह्या ज्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, 15 ते 20 दिवसात आपल्याला प्रिफरन्स द्यायलाच लागेल. प्रिफरन्स दिल्यानंतर पुन्हा 10 ते 15 दिवस त्यात सर्व गोष्टीवरती विचार करणं, बाकी सर्व ज्या काही ऑनलाईन जी प्रोसेस आहे त्या करायला वेळ लागेल.
मग अशा पद्धतीनं पूर्ण ऑगस्ट महिना उजाळणार आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय की याचा विचार तुम्हाला करायचा आहे. 15 ते 18 हजार जागा जर असेल तर नक्कीच आपला त्या ठिकाणी बंपर भरती आहे, आपल्यासाठी फायद्याची गोष्ट आहे. आणि यात वर्णी कोणाची लागणार, सर्वाधिक जास्त गुण आहे अशाच विद्यार्थ्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि जो कट ऑफ आहे, जर 15 ते 18 हजार जर जागा आल्या तर नक्कीच कट ऑफ हा विद्यार्थी मित्रांनो 2 अंकी येईल. 2 अंकी कट ऑफ कोणत्या कॅटेगरीचा येणार आहे, कोणत्या समांतर आरक्षणाचा येणार आहे, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. काही विद्यार्थी सांगतायत की सर काही पण बोलताय. विद्यार्थी मित्रांनो, जुने रिझल्ट बघा, जुन्या विद्यार्थ्यांना विचारा. वायफळ चर्चा फक्त ओपन कॅटेगरी म्हणजे शिक्षक बनणार नाहीये किंवा ओबीसी कॅटेगरी म्हणजे शिक्षक बनणार नाहीये. इतर कॅटेगरी आहे ज्यात विद्यार्थ्यांच्या कॅटेगरीच्या माध्यमातून समांतर आरक्षणाच्या माध्यमातून सुद्धा त्यांचा कोटा कमी येत आहे. शेवटी कोणत्याही आरक्षणातून जावं ते जरी शिक्षक बनत असेल तर शेवटी शिक्षकच बनणार आहे. आणि तुम्ही जरी 180-81 मार्क्स जरी ओपन मधून घेतले तरी ते शिक्षकच बनणार आहे. व्हिडिओ बघणारा हा विद्यार्थी ओपनचाच असतो असा नाही, व्हिडिओ बघणारा विद्यार्थी हा ओबीसीचा असतो असं नाही. व्हिडिओ बघणारा विद्यार्थी हा सर्वच कॅटेगरीचा विद्यार्थी असतो. त्याला अपडेट देणं, त्याच्या परीनं अपडेट देणं हे सुद्धा गरजेचं असते विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे उलट वायफळ कमेंट करून काही उपयोग नाही. आधी संपूर्ण व्हिडिओ बघा, त्यानंतर या गोष्टी बोलणं अपेक्षित राहणार आहे. जर त्याबद्दल काही डोक्यात प्रश्न आला तर नक्कीच फोन करा, मला व्हॉट्सअपला मेसेज करा, काही हरकत नाही विद्यार्थी मित्रांनो. चुकत असेल तर आपण त्याची माफी मागणार आहोत, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. म्हणून या सर्व ज्या गोष्टी आहेत, या गोष्टी अपडेट तुमच्यासाठी होतं की 15 ते 18 हजार जागा, 15 ऑगस्ट पूर्व भरती, या सर्व ज्या बाबी आहेत त्या बाबी आपण स्वतःच्या तर्कबुद्धीनं, विवेक बुद्धीनं चेक करा. चिमणे सरांनी म्हणलेले जे काही बाबी आहेत त्यामध्ये आपण या सर्व गोष्टी करा. 10 जुलैपर्यंत डेट आहे, पण मुदत वाढू शकते का, तर नक्कीच वाढू शकते असं मला वाटते. तुम्हाला काय वाटतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि अशाच अपडेट करता माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद.